नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी बघा किती सुंदर वातावरण आहे बाहेर. पाऊस वगैरे आज काही नाही आहे. छान ऊन पडलेलं आहे. मस्त फ्रेश वाटते. आजचा पहिला श्रावण सोमवार आहे. सकाळी लवकर उठून घरातली सर्व कामं आवरून घेतले आणि थोडंसं सामान पाहिजे होतं ते मी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं. दूध पण त्यासोबत ऑर्डर केलेलं आहे. म्हटलं आज देवासाठी काहीतरी गोड बनवूया. देवाची छान पूजा केली, फराळ केला, देवाला उपहार ठेवला, पार्थला दिला. आज पार्थचा पण सोमवार आहे त्याच्यामुळे. आणि मग भाज्या घ्यायला गेले. भाज्या घ्यायला जायला थोडा उशीरच झाला मला. तोपर्यंत सर्व भाज्या संपून गेल्या होत्या. थोड्याफार घेतल्या मी आणि अनिता. घरी आलो. घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक बनवला, थोडा आवरून घेतला आणि पेढे बनवले. याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या रेसिपीच्या चॅनलवर टाकलेली आहे. प्रसाद बनवून झाल्याच्या नंतर थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक बनवला. स्वयंपाक बनवून झाल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरात गेलो. मंदिरात गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन वगैरे घेतलं. थोडा वेळ बसलो आणि घरी निघालो. आम्हाला थोडा उशीर झालेला होता. एखाद्या वेळेला मी जर दिवसा गेले ना मंदिरामध्ये तर तुम्हाला मी इथल्या मंदिरांची रचना दाखवते कशी आहे. खूप सुंदर मंदिर आहेत. बघा तुम्ही, सजावट पण किती छान केलेली आहे. बघू शकता. घरी आलो. घरी येऊन देवाला उपहार दाखवला. मी घरच्या देवासाठी प्रसादासाठी शेवयाची खीर बनवलेली होती. खिरीचा पण व्हिडिओ आहे आपल्या रेसिपीच्या चॅनलवर, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.